अनम्यूट हो. म्हण प्रार्थना. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाहुले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. आता आपण दुसरी कविता आहे ती घेऊया. कळी. लास्ट पेज वरती. लास्ट 68 पेज आहे बघ. स्वर असले की तेव्हा धडा घेऊया. छोटीशी कविता आहे. तुमच्या दोन्ही कविता छोट्या आहेत, दोन्ही पाठ करून टाका. माझी पहिली वाली ती येरे येरे पावसाची ते हे ना हा कविता झाली ना, त्याची प्रश्नोत्तर सगळी झाली ना. हो मॅम. ते मला पाठ झालं मॅम. पाठ झालं. व्हेरी गुड. मग काय आता तुला एकच करायची. कविता पाठ असले की प्रश्नोत्तर पण लगेच येतात ना. हो मॅम. आपण एक कविता घेऊन टाकू आणि मग नंतर दोन्ही धडे घेऊ. तुझी परीक्षा कधी आहे सामाई? शाळेची हा 17 का 18 ला सुरू होणार आहे. सप्टेंबर. हो. बर, बघूया. आपल्या परीक्षेची अजून तारीख नाही आली. ठीक आहे मॅम. ठीक आहे. वाचतोस? एकदा एक कळी खूप खूप रुसली. पानाचा गुंगण ओढून बसली. धुक्याने आणले दवाचे मोती. गुंफून ठेवले पाण्याच्या भोवती. आजारून पाहिले गोंजारून पाहिले गोंजारून. गोंजारून पाहिले. कळीच्या ओठांवर हसू नाही फुलले. सूर्याने धाडले किरणाचे दूत. चमचमणारा घेऊन मुकुट. आळवून पाहिले विनवून पाहिले. कळीच्या मुखावर भाव नाही फुलले.
गरगर घेतली वाऱ्याने गिरकी, कळीच्या गालावर मारली टिचकी. वाऱ्याने घातली गाण्याची भूल, कळीचे एकदम झाले फुल. आता कवयित्री कोण आहे सांग? कवयित्री वंदना विटणकर. विटणकर. आणि कवितेचं नाव आहे कळी. पहिल्या लेसन मध्ये पण कोणतरी विटणकरच होते ना? आता इंदिरासंत आहे ना पहिले. पहिला येरे येरे पावसामधला कवी शंकर विटणकर आहे. शंकर विटणकर आहे, बरोबर. इकडं वंदना विटणकर. वंदना लक्षात ठेवा कुठली कोणाची म्हणून. आणि दुसऱ्या वर्गाला शिकवते त्यांची इंदिरा संत आहे. आता बघ, कळी कळी रुसली म्हणजे काय की तू पाहिलंस ना, फुल व्हायच्या आधी कळी असते. हो. ती कशी असते? बंद असते की नाही, अशी अशी असते. मग हळूहळू फूल होतं त्याचं. म्हणून असं कवयित्रीने काय कल्पना केली आहे की ती कळी रुसली आहे अशी, आणि पानाचा घुंगट ओढून बसलीये. घुंगट माहितीये का तुला? असं चेहरा झाकून घेतात कुठल्या कुठल्या ह्याच्यात, असा राजस्थानी वगैरे लोक आहेत ना, तसा चेहरा झाकून घेतात ओढणीनी म्हणा किंवा पदरानी. त्याला घुंगट म्हणतात. जे दिसू नये म्हणून, चेहरा दिसू नये म्हणून एक असं आवरण घालतात त्याला. त्याला घुंगट म्हणतात. मग कवयित्रीला काय वाटतंय की कळी रुसलीये, खूप खूप रुसलीये, आणि तिने पानाचा घुंगट ओढून बसलीये. तू पाहिलेस का गुलाबाची कळी अशी आधी हिरव्या ह्याच्यात असते आणि मग हळूहळू उमलते. फुलाच्या खाली असं त्याला हिरवं येतं बघ. का असं अशी बंद असते, त्याच्यावर आवरण असतं, कवच असतं एक, आणि मग ते हळूहळू उघडतं फुल. कुठल्याही कळीला असं एक काहीतरी एक आवरण असतं, मग ते हळूहळू उघडतं. म्हणून ते काय म्हणते की असं ते झाकून बसलीये कळी. एकदा कळी खूप रुसलीये आणि पानाचा घुंगट ओढून बसलीये. मग आता तिला उमलावायला पाहिजे ना, ती रुसली तर तिचा रुसवा घालवायला पाहिजे ना. मग तू रुसलास की आई काय करते सांग? रुसतोस का तू? कधी कधी रुसतोस ना. माई काय करते सांग? ताई काय करते सांग? ताई म्हणते की जर काहीतरी झालं असेल तर ती म्हणते तुझी काही चूकच नाहीये. हम्म. मग तुझ्या आवडीचं तुला काहीतरी देते की नाही? हो. ती पण काहीतरी चॉकलेट देईल रुसला असेल तर, तू नाहीतर तुझ्या आवडीचा शिरा करेल, किंवा तुला काहीतरी गिफ्ट देईल, पेन्सिल देईल, पेन देईल, हो की नाही? हो ना, तुझी आवडती, किंवा तुला नवीन शर्ट आणून देईल, असं काहीतरी करेल ना, म्हणजे तुझा रुसवा घालवायला. तसं मग आता कोणी कोणी तिचा कळीचा रुसवा घालायला काय केलं बघ. धुक्याने आणले दवाचे मोती. आता हे आपलं निसर्ग जो आहे ना, त्याच्यातले हे वापरले. आता धुकं जेव्हा पडतं तेव्हा पाण्याचे असे बारीक बारीक थेंब, त्याला दव म्हणतात, ड्यू ड्रॉप्स. पाहिलेस का तू? नाही पाहिले. आता थंडीत जरा सकाळी लवकर उठून बघ, असे ड्यू ड्रॉप्स पडलेले असतात पानावर, ते चकाकतात उन्हामध्ये. तर मग काय म्हणतात, धुक्याने आणले दवाचे मोती. ते दव जे ड्यू ड्रॉप्स असतात ना, ते मोती सारखे दिसतात, चकचकीत असे छान टपोरे टपोरे. म्हणून काय म्हणते, धुक्याने आणले दवाचे मोती, गुंफून ठेवले पानाच्या भोवती. ते असं सगळीकडे पडतात ना. आता तू याच्यावर बघ, गुगल करून बघ ड्यू ड्रॉप्स कसे दिसतात. ते असं वाटतंय की ते पान सजवून ठेवलंय, गुंफून असं त्याला माळ घातलीये किंवा असं दिसतंय, असं कवयित्रीला वाटतंय. अंजारून पाहिले, गोंजारून पाहिले, कळीच्या ओठावर हसू नाही फुलले. अंजारून पाहिले म्हणजे असं करतात ना, अंजारतात, गोंजारतात. नको बाळा रडूस, काय झालं तुला, असं म्हणते नाही, आजी म्हणते जास्ती करून, हो की नाही? तुला रडायला लागलास किंवा तुला वाईट वाटलं असेल तर असं जवळ घेऊन करते की नाही, डोक्यावरनं हात फिरवते, पाठीवरनं हात फिरवते, त्याला म्हणतात अंजारून गोंजारून, म्हणजे प्रेम करायचं थोडक्यात. तुझा रुसवा घालवण्यासाठी, तुला विसरायला लावण्यासाठी करते की नाही आजी असं, तसं ते कळीला म्हणतात.
म्हणजे ते दवाच्या मोते तर गुंफून ठेवलंच, शिवाय तिला असा हळूच हात लावून पाहिला, अंजारून पाहिलं, गोंजारून पाहिलं, तरी तरी कळीच्या ओठावर हसू नाही फुललं, तरी कळी उमललीच नाही. मग आता काय केलं? मग सूर्याने धाडले किरणांचे दूत, चमचमणारा घेऊन मुकुट. आता हे सगळं ना एकदम पहाटे होतंय. धुक्यांनी जे धुकं पडतं आणि दवबिंदू पडतात, हे पहाटे होतं जरा, 5 o'clock 4 o'clock असं. मग त्यानंतर सूर्य उगवतो. मग सूर्य उगवल्यावर काय येतं? पाहिलंस का उगवता सूर्य? सनराईज पाहिलंस की नाही? मग तेव्हा कसे असतात किरण? छान चमचमता दिसत असतो की नाही? ऑरेंज कलरचा असतो, मग हळूहळू हळूहळू कमी होतो तो ऑरेंज कलर. मग त्याला काय कल्पना दिली? सूर्याने धाडले किरणाचे दूत. दूत म्हणजे सेवक किंवा त्याचा निरोप घेऊन येणारे. राजाचे दूत असं आपलं आले की नाही बाकीच्या गोष्टीत? एका राजाचा दूत दुसऱ्या राजाकडे गेला, किंवा शिवाजी महाराजांनी दूत धाडले. दूत म्हणजे निरोप घेऊन जाणारा माणूस. त्याने काय म्हटलं? चमचमणारा घेऊन मुकुट. कारण जर दवबिंदूवर सूर्यकिरण पडलं की ते चमचमायला लागतात. त्यामुळे असं काय वाटलं की कळीसाठी मुकुटच पाठवलाय, असं कल्पना केली कवयित्रीने. आळवून पाहिले, विनवून पाहिले, कळीच्या मुखावर भाव नाही फुलले. आळवून पाहिले म्हणजे उठ ग राणी, असं म्हणतो ना आपण, तसं गोड गोड बोलून पाहिलं, विनवून पाहिलं, आता तरी रुसवा सोड, तू फूल, असं उमल तू, असं कोण म्हणताय? कवयित्री म्हणते. सूर्याच्या तुझ्यासाठी मी मुकुट पाठवलाय छान छान, आता तरी तुझा रुसवा सोड आणि तू उमल, असं ते विनवतायत याला. कोणाला? कळीला. तरी पण काय झालं? तरी कळी काही फुलली नाही. मग कोण आला? बघ, आधी धुकं आलं, मग सूर्य आला, आता कोण आलं? गरगर घेतली वाऱ्याने गिरकी, कळीच्या गालावर मारली टिचकी. वारा आल्यावर गारगार वाटतं की नाही आपल्याला? जसं काय त्याने कळीला असं हलकेच टिचकी मारली, असं गालगुच्चा घेतो असं करतो ना, उठ उठ करतो ना आपल्याला, लहान बाळाला असं करतो की नाही आपण, तसं हळूच त्याने टिचकी मारली. आणि शिवाय वाऱ्याचा आवाज येतो की नाही, गुई असा एक तऱ्हेचा आवाज येतो वाऱ्याला. त्याने काय म्हटलंय? वाऱ्याने घातली गाण्याची भूल. जसं त्याला हे करायसाठी, कळीला खुलवण्यासाठी त्याने गाणं म्हटलं. त्यामुळे काय झालं? त्या गाण्यात ती गुंगली आणि कळीचं एकदम फुल झालं. जे रुसवा गेला, थोड्या वेळाने फुल उमलतं की नाही? आता तू बघ, कळी एक ऑब्झर्व कर, तुमच्याकडे आहे का फुलांची झाडं? आहेत का आजूबाजूला? जसा जसा सूर्य वर येतो ना, तसं तसं ते फुल उमलतं. काय काय फुलं सकाळी उमलतात, काही थोड्या वेळाने उमलतात. तर तसं ते फुल, जसा जसा सूर्य वर आला, वारा व्हायला लागला, तसं ते फुल उमललं, कळीचं सुंदरस फुल झालं. कळलं? अगदी छोटीशी छान कविता आहे, हो ना? आपला जे रोजचा दिवस असतो ना, दिवस निसर्गाशी जोडलेलं आहे सगळं. धुकं, दवबिंदू, मग सूर्य, सूर्याचे किरण, त्यामुळे दिसणारा चमचम करणारे दवबिंदू, वारा, वाऱ्याचा आवाज. हं? आता जरा एकदा लवकर उठून बागेत जाऊन बघ फुलं कशी असतात. हा, तुमच्या इथे आता कधी पडतं माहित नाही धुकं. आता कोस्टल आहे ना तुझं? समुद्र किनारी आहे ना? कुठे राहतो तू? मी कोइंबतूर राहते मध्ये. कोस्टल आहे का मग? कोइंबतूर मध्ये आहे. मध्ये आहे? हो. बघायला पाहिजे मग. मग कळली कविता? सोपी आहे ना? हो. निसर्गाचं वर्णन आहे, एक कळी उमलते एवढंच आहे. पण ते कवयित्रीने कविता केल्यामुळे त्याला एवढं सगळं तिने उपमा आणि अलंकार दिलेले आहेत, होय की नाही? मग एकदा वाचतोस का? प्रश्नोत्तर लिहूया. बघ, येत आहेत का प्रश्नोत्तर? आज तू एकटाच आहेस, नो कॉम्पिटिशन. मी 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 काहीच नाही, आज तूच. पाण्याचा घुंगट ओढून कोण बसली? कळी बसली. पाण्याचा घुंगट ओढून कळी बसली. पानाचा घुंगट ओढून कळी बसली. छान.
तू लिहितोस? उत्तर लिहितोय का? लिहितो तो. हो मॅम लिहितो. सिन्सिअर काम आहे एकदम. छोटीशी आहे कविता, हो ना. छान आहे आणि त्याच्या बहिणीचं नाव अन्वी काय अवनी? अवनी ना, अवनी. अवनी. अवनी का रे? हो मॅम. काय करते? कोण नाही आहे? अभ्यास करते. अभ्यास करते. बरं. बसू का? कुठे गेले सगळे? हम्म. मम्मी लावून घेऊ ना. दुसरा प्रश्न घेतो का? खरं? एक मिनिट मॅम. दुसरा प्रश्न बघ. हे बघ, कळी पानाचा घुंगट ओढून बसली आहे असं लिहायचं. पानाचा घुंगट कोण ओढून कोण बसली? तर कळी पानाचा घुंगट ओढून बसली आहे असं लिहायचं, किंवा बसली. जरा ते वाक्य छान अर्थपूर्ण बनवायचं. पानाचा घुंगट ओढून कळी बसली असं नाही लिहायचं. कळी पानाचा घुंगट ओढून बसली. हा, तुझा आवाज कट होऊन आला. तुम्ही जसं सांगितलं तर तसं. बरं ठीक आहे, आता परत लिही ना. एक तर वाक्य आहे छोटस, 5 शब्द आहेत जेमतेम. कळी नंतर कॉमा टाक. कळी पानांचा घुंगट ओढून ओढून बसली. बसली. कविताच कवडूशी आहे आणि त्याच्यात. बाकीचे प्रश्न तू लिहून काढ नंतर, ठीक आहे? तेवढे येतात तेवढे. हम्म, काय झालं? सगळे कसं इकडे गेलेत पण? हा. हो आरव, झालं का लिहून? मॅम. दुसरा प्रश्न घे आता. चमचमणारा मुकुट कोणी पाठवला? चमचमणारा मुकुट सूर्याने पाठवला. हा, सूर्याने पाठवला. ठीक आहे. हो मॅम. किंवा सूर्याने चमचमणारा मुकुट पाठवला. काय पण लिहू शकतो, तुला जे आवडेल ते लिह. चमचमणारा मुकुट सूर्याने पाठवला. लिह चांगल्या. समजली ना कविता तुला? हो मॅम. छान. चमचमणारा मुकुट सूर्याने पाठवला. सूर्यानेचं स्पेलिंग बरोबर लिहायचं. दीर्घ. सूर भेटल. हो. गडबड. पुढचं. तुला आता जेवढे शक्य आहे तेवढे लिही आणि नंतर बाकीचे घरी लिहून काढ. जमेल ना? जमेल. हा, सोप्प आहे. तुला कविता समजली? किती छान कविता आहे ना, सुंदर कविता आहे. अशा कविता असायला हव्या. हो मॅम. हा, झालं? हो मॅम. थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजे ऍटलीस्ट 2 किंवा 3 वाक्य तरी लिहायचे आहेत. ठीक आहे ठीक आहे. मॅम. तर पाच पहिला प्रश्न. कळीचा धुतवा घालवण्यासाठी धुक्याने काय केले? काय काय केले? पूर्ण पॅरेग्राफ मध्ये सगळं छान आहे. काय 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 केले त्यांनी? पहिल्या वाक्यात काय आहे? धुक्याने आणले दवांचे मोती. हा, मग याला तू वाक्यात करायचं असेल तर कसं करशील? धुक्याने दवाचे मोती आणले. छान. मग ते दवांच्या मोतींना काय केलं? एक मिनिट थांब, नंतर लिही. पहिले तयार कर उत्तर पूर्ण, आणि मग त्याला पुन्हा आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करावं लागेल. ठीक आहे मॅम. हा. गुंफून ठेवले होती. पानांच्या भोवती. हा, मग धुक्याने दवांचे मोती आणून पानांच्या भोवती गुंफून ठेवले. असं लिहू ना आपण त्याला, आहे ना? कन्स्ट्रक्शन हो. बरोबर करायचंय आपल्याला. छान वाक्य तयार करायचंय. नंतर काय केलं त्यांनी? त्यांनी अंजन पाहिले, गोंजारून पाहिले. कुणाला कुणाला मॅम? कुणाला अंजारून पाहिले, कुणाला गुंजाळून पाहिले? कुणाला? कळीला. मग काय लिहिशील तू? धुक्याने कळीला
अंजारून पाहिले आणि गोंजारून पाहिले. दॅट्स इट. हा, तर कसं करशील मग? कळीचा रुसवा घालवण्यासाठी धुक्याने दवांचे मोती आणून पानांच्या भोवती गुंफून ठेवले. लिहिता येईल? हो मॅम. हा, त्याने कळीला अंजारून आणि गोंजारून पाहिले. दॅट्स इट. ठीक. किंवा 2 छोटी वाक्य कर. हो, कसं कर, थोडस सांगा त्याला मग. कळीचा रुसवा घालवण्यासाठी दुकाने दवबिंदू आणले. हा, दवबिंदू आणले, चालेल. ते त्यांनी पानाच्या भोवती गुंफून ठेवले किंवा दुक्याने दवबिंदू पानाभोवती गुंफून ठेवले. मग कळीला अंजारून गोंजारून पाहिले. किती छान कल्पना आहे ना. हो ना, किती गोड कविता आहे. खरंच खूप छान आहे. वाचतानाच इतकं छान वाटतंय. एकदम. आरव, तुझं उत्तर सांग आता. आम्ही दोघींनी तुला 2 छान छान उत्तरं सांगितली. स्मिता मॅडमनी अजून एक छोटस वाक्य सांगितलं त्याच्यात. त्यामुळे तुला कोणतं उत्तर लिहायचं ते बघ तू. छोटी वाक्य करा म्हणजे चुकायची शक्यता कमी. चुकायची शक्यता कमी आहे. ही 2 आता तू खालची तू लिही. काय कळीचा रुसवा घालवण्यासाठी काय सूर्याने काय केलं आणि वाऱ्याने काय केलं. ठीक आहे, येईल ना? हो मॅम. अवनीची मदत घेशील थोडी? ती सांगेल तुला. घेत असतो का? बघा. इथेच बघून मी करू शकतो. हो ना, बरं सांग, चालेल. तर पहिलं त्याचं उत्तर सांग. पहिले धुक्याने काय केले, काय लिहिशील? साठी दुकाने दवांचे मोती आणून त्या पानांच्या भोवती गुंफून ठेवले आणि मग कळीला गुंजारून पाहिले. व्हेरी गुड, ठीक आहे, छान. बरं, याचं उत्तर आता तोंडी सांग, आता लिहू नको. आता पहिले ओरली सांग. कळीचा रुसवा घालवण्यासाठी सूर्याने काय केले? पहिले तू वाच ते व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर तयार कर तुझं उत्तर. काय केले सूर्याने? सूर्याने धाडले किरणांचे दूत. पुढे? हे मुकुट आळगून पाहिले. तिनगून पाहिले. कळीच्या मुखावर भावने फुलले. हा, तर मग याला कसं करशील? सूर्याने धाडले किरणांचे दूत, चमचमणारा घेऊन मुकुट. धाडणे म्हणजे पाठवणे. हा, बरोबर. हो, सूर्याने किरणांचे दूत पाठवले. बरोबर. काय घेऊन पाठवले? सूर्याने किरणांचे दूत चमचमणारा मुकुट घेऊन पाठवले. हा, लिहिता येईल का? मोठं आहे वाक्य, लिहिता येईल का तुला? हो. हा, ठीक आहे. त्यानंतर त्याने काय केले? कळीला आळवून पाहिले. आळवून आणि विणवून पाहिले. चालेल, ठीक आहे. आता याचा अजून वेगळा अर्थ नाही सांगूया मॅडम. हे असं लिहिलं तर काही हरकत नाही ना? एवढं ठीक आहे. एवढं ठीक आहे, चालेल. नको आता लिहू नको. आता तिसऱ्या प्रश्नाचं पटकन सांग. आपल्याला 3 मिनिटं आहे अजून. 1 मिनिट आहे फक्त. कळीचा रुसवा घालवण्यासाठी वाऱ्याने काय केले? गिरकी कळीच्या गालावरती टिचकी वाऱ्याने गाण्याची भूल कळीचे एकदम झाले फुल. तर आता याला शब्दात, आता वाक्यात कसं करशील? गरगर घेतली वाऱ्याने गिरकी, कळीच्या गालावर मारली टिचकी. तर वाऱ्याने गिरकी घेतली. हा, पुढे? आणि कळीच्या गालावर टिचकी मारली. ठीक आहे, तर असं म्हणू शकतोस का? वाऱ्याने गरगर गिरकी घेत कळीच्या गालावर टिचकी मारली. घेतली म्हणण्यापेक्षा घेत, गरगर गिरकी घेत घेत तो कळीच्या जवळ गेला आणि कळीच्या गालावर त्यांनी असं टच केलं, हळूच. ठीक आहे,
मग त्याच्यानंतर काय केलं त्यांनी? गाणे म्हटले. वाऱ्याने गाणे म्हणले. गायले गायले. मॅडम म्हटले लिहायचं की गायले लिहायचं? गाणं म्हटलं चालेल. हा, गाण्याने गाणे म्हटले आणि कळी खुश झाली असं लिह. ठीक आहे मॅम. कळीचे एकदम झाले फुल म्हणजे कळी आनंदित झाली असंही लिहू शकतोस. वाऱ्याने गाण्याची भूल देऊन कळीला आनंदित केले असंही करू शकतो. लिह आणि फोटो काढून पाठव. हो चालेल. मॅम. बाकीचे पण येऊन जाईल तुला. बाकीचे पण छान आहेत तुझं सोपं प्रश्नोत्तर. आहे. सोपे आहे. कळी खूप खूप रुसली हसली. कळी पानांचा ओढून बसली. धुक्याने आणले सूर्यकिरणाचे. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. खूप पानांमुळे कळी दिसेनाशी. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. दिसतोय का तुला प्रश्न? ई मध्ये हो मॅम. खूप पानांमुळे कळी दिसेनाशी झाली. त्याचा अर्थ त्यांनी काय म्हणजे तिने काय केलेला आहे? पानांचा घुंगट ओढून बसली. त्याचा अर्थ आहे तो. असं अर्थ तिथे दिलेला आहे. ते जे वाक्य आहे किंवा ते जे पद आहे ते तुला कवितेत शोधायचं आहे. म्हणून म्हटलं कविता पाठ केलेस की तुला आपोआप येईल. धुक्यामुळे पानांभोवती देवांचे थेंब जमले. तर धुक्याने आणले दवांचे मोती. गुंफून ठेवले पानांच्या भोवती असं लिहायचं आहे. ठीक आहे. हो मॅम. आणि सूर्याच्या किरणांची विनंती कळीने मान्य केली नाही. आळून पाहिले विनवून पाहिले. कळीच्या मुखावर भाव नाही फुलले. याचा अर्थ तो आहे. सूर्याच्या किरणांची विनंती कळीने मान्य केली नाही. ठीक आहे. आणि झालं. जोड शब्द लिहा, शोधा व लिहा. हे आपण पुढच्या वेळी करू किंवा तुला सापडले तर लिहून पहा. तू लिहून टाक. जोड शब्द म्हणजे काय? खूप खूप है ना. खूप खूप रुसली. अजून काय आहे? अजून तर काय दिसत नाही मला. हो ना. खूप खूपच अंजारून रुसली. गोंजारून. अंजारून आळवून गोंजारून. बरोबर. विणवून. आळवून विणवून. बरोबर. ठीक आहे. चालेल. गरगर. गरगर. चमचमणारा. चमचम. ते हे सगळे शब्द चालेल. चला आरव, पुढच्या वर्गात भेटूया. तू आता मीटिंग लिव्ह करू बसू द्या. नाही तर अजून कोणी हे येतात ना. आली वाटते. सुरभी आली. सुरभी आहे. अनाघा निर्मती आली. आली आहे. मला को होस्ट करा. निर्मिती आली. काय रे, बसतो का वर्गात? ठीक आहे. नको नको, जास्तीचा अभ्यास नको आपल्याला. एवढाच अभ्यास पुरे. ठीक आहे. तर आता छान याचे प्रश्नोत्तर छान सुवाच्य अक्षरात लिहून काढ. तुम्ही 2 लॉग इन केले मॅडम? नाही, एकच आहे. मी 2 लॉग इन करायचं आहे मला नंतर. माझा एक फोन चार्जिंगवर लावून ठेवलेला आहे. मग ठीक आहे, तुम्हाला होस्ट करते. नाही, को होस्ट करून ठेवा ना. काय होस्ट केलं? बरं, मी तुम्हाला को होस्ट करून ठेवते. मेक को होस्ट. ठीक आहे. चालेल. आरव, तू लिव्ह करू शकतोस मीटिंग. तुला एक वेळा पाहून घे. सगळं आणि मग विचारून घे आम्हाला. आता 5 मिनिटात पाहून घे सगळे प्रश्नोत्तर. थांब थोडा वेळ, काय हरकत नाही. निर्मिती, अनघा, अद्विका जागेवर बसा. सुरभी, का ग, उद्या पेपर आहे का? आहे ना. कोणाकोणाचे पेपर आहे उद्या? कोणाकोणाला लवकर जायचं आहे? अनघा, अद्विका, परीक्षा संपली? म्यूट आहे तुम्ही. आवाज नाही येत आहे. थोडं जवळ या. मंडेला सुरू होणार आहे. शाबाश. ओके. निर्मिती, तुझं ग? निर्मितीने खिडकी. तुझी परीक्षा चालू आहे का? हो, उद्यापासून सुरू होणार आहे. अरे वा. उद्या कशाचा पेपर आहे? कन्नडा. हे नमगे कन्नडा ಗೊತ್ತು. ನನಗೆ कन्नडा ಗೊತ್ತು. सुरभी, तुला आहे पेपर उद्या? हो, उद्या दुसरा पेपर आहे कन्नडाचा. कन्नड सोपं आहे, काय हरकत नाही. सोपं आहे अगदी. 3rd लँग्वेज आहे ना? चालेल. तर चला प्रार्थनाने सुरुवात करूया.
अनघा, अद्विका, निर्मिती आणि सुरभी. पहिलं कडवं अनघा, अद्विका, दुसरं कडवं निर्मिती, तिसरं कडवं सुरभी. सुरू, चला हात जोडा, बसा. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. छान. मॅडम, रेकॉर्डिंग नाही करत आहे का? नाही ना? करतोय ना. नाही, दिस मीटिंग नाही येत नाहीये ना वरती. आलं का रेकॉर्डिंगचं? काही आलेलं दिसत नाहीये. आता पॉज रेकॉर्डिंग, स्टॉप रेकॉर्डिंग दोनच ऑप्शन येत आहेत मला. तुम्हाला काय येते? मला नाही येत. सुरू आहे, सुरू सुरू आहे आहे, का? सुरू आहे. हो. बरं, चालेल. हम्म. नाही, हे 3-4 जण आहेत, तर आपण हे घ्यायचं की तो नवीन धडा घ्यायचा? छान काय विचारधन. धडा घेऊया? तुम्ही हे म्हणलं हा, ना? मी म्हणत होते, पण आता यांना प्रश्नोत्तर 4च जणांना जर समजून सांगितले तर बाकीच्यांचं ते मागे राहील. बरं, घेऊन घेऊया, चालेल. विचारधन नाही, छोटच आहे, एकच पान आहे ते पण. हा, एकच पान आहे, जास्त नाही आहे. हा, हम्म. कसंही चालेल. पहिले मला यांना विचारू द्या. हं. काय रे आरव, बोल. झालं का तुझा? समजलं? सगळं समजलं? चालेल, तू लिव्ह करू शकतो मग. चालेल, ओके. थँक्यू मॅम. शुभरात्री. सुरभी, तू लिहिलंस का त्या दिवशी स्पष्टीकरण, संदर्भासह स्पष्टीकरण लिहायला सांगितलं होतं? मी तुम्हाला डिक्टेट केलं होतं, काही लिहिलंस का? हो, लिहिलं ना. म्हणजे त्या पहिल्या पॅराग्राफचं म्हणजे संदर्भ आणि अर्थ पण लिहिला. लिहिला ना? ठीक आहे. हो. आणि दुसरं होतं, दुसऱ्याचं लिहिलं का? नामयाच्या जणीने सडा संमार्जन केले. नाही. आणि हा, अनघा, का तुम्ही काय लिहिलं? मॅम कशासाठी? कठीण आहे. आपण कशासाठी बसलोय वर्गात? काय मुलींनो, सांगा, आपण वर्गात कशासाठी बसलोय? आणि आता मी सुरभीला काय विचारलं? विचारलं की संदर्भाचं स्पष्टीकरण लिहा, केलंय की नाही म्हणून. केलंय की नाही म्हणून, हो ना? तर हो. आता शोधा ते, कुठे होता तो प्रश्न, संदर्भाचं स्पष्टीकरण? इथं लास्ट पानावर होता. अगं, त्या दोघींना विचारते. अनघा, अद्विका, निर्मिती. नाही मॅम, मी नाही लिहिलं. त्या दिवशी मी डिक्टेट केलं ते लिहिलंच नाही, कोणीच नाही लिहिलं. ओ, ते डिक्टेट केलेलं लिहिलं मी. मला तेच तर विचारणार.
सांग बरं काय लिहिलं. सुरभी वाच बरं काय लिहिलं. हो. काळाची बंधने सोडून ह्या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागताला आले आहेत. एक पुढे. हा, निर्मिती तू लिहिलंस ना. मी फक्त पहिल्या ह्याच्यासाठी लिहिलंय. हो तर वाच ना काय आहे तर. काळ काळ कवाड फाडून आल्या आल्या साऱ्या जणी महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धणीने. म्हणजे काळाचे सगळे बंधन झुगारून या सर्व जणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत. दुसरं लिहिलं का. दुसरं नाही लिहिलं ना. ठीक आहे. नामयाच्या जनाईने. बरं त्याच्या आधी मी सांगितलं होतं काहीतरी लिहायला. या या कवितेच्या कवयित्री नाही काही नाव आहे का कोणाचं. हे कडवे इंदिरा संत आहे. पंचारती ह्या कवितेतून घेतलेले आहेत. हा ते वाच ना मग पहिले. ते कवयित्री महत्वाचं इंदिरा आहे. संत आहेत. हे या कवितेत व कवयित्री इंदिरा संत आहेत. पहिल्या प्रश्नांची उत्तरं कुणी कुणी लिहिली. अनघा आधी का आता सांगा मला पटकन. एका वाक्यात उत्तरे लिहा. सगळ्यांनी लिहिलं. मॅम एक्झाम साठी अभ्यास करत होतो. अगं तुम्ही ऍबसेंट होत्या का त्या दिवशी. हो मॅम. आता कसं मग. बरं मी एकदा कविता वाचते. सगळ्यांनी बोट ठेवून लक्ष द्या. ठीक आहे. मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत. सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत. काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धणीनी. शकुनाचा हाती दीप महदंब आधी येई. रचे दीपांची आरास धवळील्या दिशा दाही. नामयाच्या जनाईने केले सडा सम्मार्जन. हात अबीर मंजिरी गंधे भारिले गगन. केली जळक्या काडीची लक्ष्मीबाईने लेखन. चित्रे रेखिली स्वागता रंग प्राणाचे भरून. अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर. देवी अहिल्याच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश. नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष. ओवाळाया महाराष्ट्रा आज जिजाईच्या हाती. कोटी सूर्यांच्या तेजाने उचंबळे पंचारती. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये किती जणींबद्दल किती जणींची महती सांगितली आहे. किती जणींचे महत्व सांगितले आहे. 6 जणींचे. 6 जणींचे महत्व सांगितले आहे. ओके. आणि त्याला त्यांच्या महत्वाला त्यांनी काय नाव दिलेलं आहे. त्या कवितेला नाव काय आहे. काय नाव आहे कवितेचं. पंचारती. ओके. तर त्याच्यामध्ये पहिलं नाव कुणाचं आहे. महदंबा. महदंबा. ठीक आहे. त्यांच्याबद्दल काय सांगितलं होतं मी. पण महदंबा काय आहेत म्हणून. सर्वात पहिल्या कवयित्री आहेत मराठीतल्या. त्यांनीच सर्वात पहिली जी कविता लिहिली आहे ती महदंबांनी लिहिलेली आहे. हा ठीक आहे. हा त्याच्यानंतर दुसरं नाव कुणाचं आहे. जनाई. जनाई. ठीक आहे. तिसरं नाव कुणाचं आहे.
तिसरं नाव लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई टिळक. ठीक आहे, लक्ष्मीबाई टिळक. त्यांनी काय केलं आहे? त्यांनी खूप खूप सारं लेखन केलेलं आहे. आता पहिल्या ज्या होत्या महदंबा, त्यांनी काय लिहिल्या? कविता लिहिल्या, ओव्या लिहिल्या. ठीक आहे. दुसरं नाव कुणाचं आहे? जनाईंनी. जनाईंनी ऍक्च्युली छान छान अभंग लिहिले. आणि तिसरं नाव काय आहे? लक्ष्मीबाई टिळक. त्यांनी काय लिहिलेलं आहे? खूप सारं लिखाण केलेलं आहे, लेखन. आणि चित्रलेखातली म्हणजे त्यांनी त्याच्यात लेखणीच्या द्वारे छान विचार दिले लोकांना. तर त्याच्यासाठी त्यांना म्हटलेलं आहे की रंग त्यांनी त्याच्यात भरले प्राणाचे, असं. ठीक आहे. त्यानंतर चौथं नाव कुणाचं आहे? बहिणाबाई. बहिणाबाई. आणि पाचवं नाव? देवी अहिल्या. देवी अहिल्या. आणि सहावं नाव? जिजाई. जिजाई. तर आता आपल्याला यांच्यापैकी ऍटलिस्ट जिजाई तरी माहिती आहे आहे ठीक आहे. अहिल्याबाई होळकर माहिती आहेत. तर हो. पहिला प्रश्न काय होता? कोणाचे स्वागत होत आहे? ठीक आहे. अनघा का? आता आपण प्रश्न उत्तर घेऊया डायरेक्ट. तर आता पहिल्याच कडव्यात होतं ना, मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत. कविता शिकवली तेव्हा होत्या मॅडम त्या दोघी. त्या प्रश्न दोघी म्हणतात आम्ही ऍबसेंट होतो म्हणून. मागच्याला होत्या. कविता शिकवली त्यांनीच सांगितलं पंचारती शिकवा म्हणून, होय की नाही ग? मॅम लास्ट क्लास ऍबसेंट होतो. फक्त एक क्लास नव्हत्या त्या मागच्या. हा, आणि मग आता त्याच्याबद्दलच तर चालू आहे आपला अभ्यास. मग एकच क्लास नव्हता. नव्हते. हा, तर आता याच्यामध्ये प्रश्नोत्तर लिहून झाले आपले सगळे. त्यामुळे एक वेळा पटकन कुणीतरी रिवाइज करा. हा, सांग सुरभी, कोणाचे स्वागत होत आहे? महाराष्ट्राचे स्वागत होत आहे. ठीक आहे. वाऱ्याची नौबत कुठे वाजत आहे? वाऱ्याची नौबत सह्याद्रीच्या कड्यावर वाजत आहे. जळक्या काडीची लेखणी कोणी केली आहे? जळक्या काडीची लेखणी लक्ष्मीबाईंनी केली आहे. केली आहे नाही, सॉरी, कोणी केली? केली. लक्ष्मीबाईंनी केली. ठीक आहे. हो. पुण्यतीर्थाचा कलश कुणाच्या हातात आहे? पुण्यतीर्थाचा कलश देवी अहिल्याच्या हातात आहे. ठीक आहे. अहिल्या देवींच्या हातात आहे. देवी अहिल्या नाही म्हणायचं आपण, अहिल्या देवी. हा. अहिल्या देवींचे कर, तिथे करेक्शन करा लिहिलं असेल तर. अहिल्या अहिल्या देवींच्या हातात आहे. अहिल्या देवी होळकर असं म्हणतो आपण त्यांना. अहिल्या देवींच्या. हा, अहिल्या देवींच्या हातात आहे. महाराष्ट्राच्या स्वागताला हा, महाराष्ट्राच्या स्वागताला कोण कोण मानाच्या धनीनी आणलेले आहेत? आता या सगळ्यांची नावे सांगा पटकन. कोणी लिहिलंय उत्तर? मी मग महाराष्ट्राच्या स्वागताला महदंबा, जनाई, लक्ष्मीबाई, बहिणाबाई, देवी अहिल्या आणि जिजाई आलेल्या आहेत. छान. पण अजून लिहायचंय त्यांच्याबद्दल थोडस. ते कसं लिहाल? थोडक्यात उत्तरे लिहायची आहे ना. मे बी त्यांच्याबद्दल डिस्क्राईब करायचं, लाईक त्यांनी काय काय केलं आहे. तर आपण काय बघितलं होतं? महादंबांनी कविता लिहिल्या, लक्ष्मीबाईंनी लेखन केले. थांब एक मिनिट, मी सांगते. जनाबाईंनी भक्ती रुजवली. हा, लक्ष्मीबाई टिळक ह्या बहिणाबाईंनी जीवनातील रहस्य सोप्या शब्दात सांगितलं. जीवनात कसं हा, वागावं, मी सांगते. जीवनमूल्य. 2 सेकंद आहे, मला सांगते पटकन आणि मग आपण लिहूया.
हम्म. तो महाराष्ट्राचे स्वागत करण्यासाठी मानाच्या धरणीनी आलेल्या आहेत. ठीक आहे. हम्म. कोण कोण आहेत त्याच्यामध्ये त्यांची नावं लिहायची. त्यानंतर लक्ष्मीबाई टिळक ह्या एक लेखिका होत्या. त्यांचे साहित्यात भरपूर लेखन आहे. त्यांनी आपल्या प्राणांचे रंग भरून जळक्या काडीची लेखणी करून चित्रे रेखाटली आहेत. असं लक्ष्मीबाईंबद्दल आहे. ठीक आहे. त्यानंतर बापरे, हे तर खूपच मोठं उत्तर होऊन जाईल मॅडम. हे लिहितील का एवढं सगळं? हा, लिहून पाठवूया त्यांना. हे लिहून पाठव चालेल. हा ठीक आहे. किंवा मी स्क्रीनशॉट घेऊन पाठवते. हम्म. त्याच्यानंतर मग घेऊया. चालेल. दीपांची आरास कोणी व कशासाठी रचली आहे? बापरे, किती सारं आहे. महाराष्ट्रात अनेक शूरवीर होऊन गेले, तसेच काही वीरांगना होऊन गेल्या. त्या तेजस्वी स्त्रियांच्या कार्याचा गौरव आजही आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो. त्याच महाराष्ट्राच्या स्वागताला आपल्या मानाच्या भगिनी आल्या आहेत. शकुनाचा दिवा घेऊन महदंबा आली. जनाईने सडा संमार्जन केले, तर लक्ष्मीबाईंनी चित्रे रेखाटली. बहिणाबाईंनी दृष्ट काढण्यासाठी भाकर आणली. अहिल्याबाईंनी हाती कलश घेऊन हाती कलश घेऊन काय गड्या, हाती कलश घेऊन नेत्र पवित्र करण्यास, हा, नेत्र करायला पवित्र उभी राहिली सहर्ष. ते तसंच घेतलं यांनी लिहून. म्हणजे जिजाईंनी आपल्या कविता हातात कोण कसा काढेल अर्थ तसा येतो ना, त्यामुळे जिजाईंनी आपल्या हातात पंचारती घेतली व महाराष्ट्राचे औक्षण केले, स्वागत केले. असं सगळं आहे. मोठं उत्तर आहे. तर लक्ष्मीबाई टिळक ह्या लेखिका होत्या. त्यांनी साहित्यात भरपूर लेखन केले आहे. प्राणांचे रंग भरून त्यांनी आपल्या प्राणांचे रंग भरून त्यांनी कुठे गेला, आपल्या प्राणांचे रंग भरून जळक्या काडीची लेखणी करून चित्रे रेखाटली आहेत. असं मोठं उत्तर आहे. तर प्राणांचे रंग भरून कोणी चित्रे रेखाटली आहे ते सोपं आहे. समजा दीपांची आरास कोणी व कशासाठी रचली आहे. तर एक काम करते, मी हे पाठवते. मी शेअर स्क्रीन करून पाहते. एक मिनिट. अजून मला जरा शब्दार्थ आहेत त्याच्यामध्ये. शब्दार्थाचं शेअर स्क्रीन करते मी 2 मिनिटात. ठीक आहे. आपण शब्दार्थ बघून घेऊ याच्यातले. शेअर दिसतंय का? दिसतंय. थोडं लिहून देता का पटकन सगळ्याजणी? मी हे पाठवणार आहे पुन्हा, पण एक वेळ आपण वाचून घेऊया. चालेल का? मला तुम्ही दिसत नाही आता मॅडम, तुम्ही लक्ष द्या यांच्याकडे. होय होय, मलाही दिसत नाही ते. अरे हा, नाही, दिसत. तुम्ही हा, ठीक स्क्रीन आहे, ठीक कर. आहे. मी या मुलींना पाहते, तुम्ही ते चालेल. तर पहिला शब्द आहे पंच. पंच म्हणजे, एक तर पंच म्हणजे मुख्य. ठीक आहे. पण मुख्य इथे नाही, मात्र म्हणजे मुख्य नाही, 5. 5 इथल्या याच्यामध्ये 5 आहे. पंच ठीक आहे. म्हणजे आपण 5च आहे. मुख्य म्हणजे सरपंच किंवा असं. अच्छा, असं म्हणू का? बरं, ठीक हा, आहे. किंवा तर ते 5 लिहा बोलवले तुम्ही. म्हणजे 5 जण बोलवले. पंचचा अर्थ 5च आहे. तर पंचारती आपण करतोय. पंचारती म्हणजे 5 दिव्यांनी ओवाळणे, 5 वातींनी ओवाळणे, त्याला म्हणतात पंचारती. तर पंच म्हणजे 5 लिहा का सगळेजणी? आहे का सगळ्यांजवळ वही आणि पेन? आहे ना. दुसरा शब्द एकच आहे थांबवून नौबत. सांगितलंय त्यांना. हे झालंय नौबत. मॅडम सगळं. अच्छा, हे घेतलं का तुम्ही? पहिलं शिकवले ना, 2 वर्ग त्याच्यातच गेले ना. नाही, लिहिलंय का पण यांनी समानार्थी शब्द? सांगितलेत ना. आता लिहिले की नाही माहिती नाही.
हा, लिहिले नसतील तर पटकन लिहिलेत वाचून का? बघूया. शब्द लिहिलेत का रे मुलींनो? अरे अनम्यूट करा, नाही. बोला. तुम्ही अनम्यूट राहा मग. आता नाही. सारख्या वेळा हे करता. नाही लिहिले. आता कमी लोक आहे ना. निर्मिती अनम्यूट राहा. हा हा हा, आता नाही येत तसं वगैरे काय आवाज येत नाहीत आता. हा, हे बघा, पंच म्हणजे 5, नौबत म्हणजे नगारा, कवाड म्हणजे दरवाजा, धनिणी म्हणजे मालकिनी, शकुन म्हणजे शुभाशुभाचं चिन्ह, आरास म्हणजे सजावट, दीप म्हणजे दिवा, आणि गगन म्हणजे नभ किंवा आकाश. हे शब्द येऊ शकतात म्हणून घेतले, बाकी काय नाही. करू का, बंद करू का? मी हे पाठवून देईल. ठीक आहे. धनिनी म्हणजे काय? मालकिणी. धनिणी म्हणजे मालकिनी. दिसतंय का? आता थोडं मोठं केलं. किंवा तुम्ही पण करू शकता त्याला मोठं छोटं. बघा बरं जरा स्क्रीनवर. सगळे शब्द लिहायची गरज नाही, जे महत्वाचे तेच लिहा फक्त. कवाड म्हणजे दरवाजा किंवा दार किंवा द्वार, त्यातलं एक कुठलं तरी लिहा. मॅडम पर्यायवाची मध्ये असं येऊ शकताय ना? हो, येऊ शकतं ना. 3-3. समानार्थी पण येऊ शकतं ना. हो, हे शिकवताना घेतले होते ना आपण शब्द. आमचे जो लिहिलेले हो झाले आहे, लिहून झाले असतील तर मग मी हे बंद करते. लिहून झालं का? नाही. नाही. अरे आपलं 3 वार झाले. आपण एकाच धड्यात आहे, अजून एकाच कवितेत आहे. हो, आता 5 मिनिट आहे माझं. मी 5 मिनिटात जेवढं शेअर करणार आहे तेवढंच होईल फक्त. त्याच्यानंतर मी हे पाठवेल स्क्रीनशॉट सरळ सरळ, आणि मग तुम्ही लिहून काढा घरी. हम्म. तर करूया का मॅडम? काय करायचं सांगा. हम्म, चालेल ना. स्टॉप करू? पटकन. हा, स्टॉप ठीक करा. आहे. पण कळलं मुलींनो आता? हे समानार्थी शब्द लिहून काढायचे आहे, हे हो. पाठवते मी. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. दुसरा आता बघूया, विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द. अरे विरुद्धार्थी शब्द कुठे गेले? थांब 1 मिनिट. 1 मिनिट. हा, हे काय आलं? पंचार्थी कोणाच्या हातात आहे? अच्छा, हे वेगळे प्रश्नोत्तर आहे मॅडम. तव्याची भाकर कोणी आणली? हे एक्स्ट्रा प्रश्न असतील मॅडम. हो, याची लिंक असेल तर ती शेअर करू ना, ग्रुपवर बघून घेतील. तेही करू शकतो, चालेल. लिंक शेअर हा, लिंक पण शेअर करू, पण एक वेळा म्हटलं वाचून दाखवू यांना पटकन, म्हणजे कळेल यांना की आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. विरुद्धार्थी शब्दाचं घेतलं नाही ते मी. आता अभ्यास करणार आहेत का विचारायला पाहिजे. हो का ग मुलींनो? परीक्षा असतील ना त्या आठवड्यात. हा, इथे आहे विरुद्धार्थी शब्द. दिसतात आहे का? दिसतंय हो. ना. आधी, आधी, नंतर, पवित्र, नंतर, अपवित्र, अपवित्र, तेजस्वी, तेजस्वी, निस्तेज. निस्तेज, सहर्ष. असहर्ष आहे का शब्द? मला जरा डाऊट आहे याच्याबद्दल. मॅम आम्हाला दिसत नाहीये. आता बघा, थोडस तुम्हीच मोठं करा ना त्याला. हे बघा, आता मी केलं मोठं. दिसतंय का? हो हो. आधी, नंतर, पवित्र, अपवित्र. आणि हे पण येईल का हो मॅडम? इंग्रजी शब्दांचे शब्द लिहा वगैरे पण कधी कधी येऊ काय शकता ना? सांगू म्हणजे सांगू शकत नाही. येईल सुद्धा. जनरल नॉलेज. ठीक आहे. येऊ शकेल ना. तर आता हे तर सोपं आहे, हे यांना सगळ्यांना येतं. हँड, हात येईल की. तत्पर, रेडी. तत्पर, रेडी. तत्पर माहिती आहे सगळ्यांना शब्द? हो मॅम. आम्ही म्हणजे हो, रेडी माहित आहे. तत्पर म्हणजे लवकर, म्हणजे रेडी, फास्ट, रेडी. तेजस्वी, निस्तेज. सहर्ष, असहर्ष. असहर्ष बरोबर आहे का? नाही. सहर्ष. सहर्षच्या विरुद्ध हर्ष म्हणजे आनंद. सहर्ष म्हणजे आनंदाने, हो ना, दुःखाने होईल. दुःखाने. असहर्ष मी बघते, असेल तर ठीक आहे, नाही तर मग काय असहर्ष कापूस. असा शब्दच नाही. तेच तर. पण काय काय म्हणतात आधीचं? पवित्र, अपवित्र बरोबर आहे. असहर्ष नाही. सहर्ष म्हणजे नाही. आनंदासहित. ठीक आहे. तर झालं, हे विरुद्धार्थी शब्द झाले. इंग्रजीमध्ये लिहा, ते पण झालं. स्टॉप शेअर.
आता थोडे प्रश्नोत्तर मी घेतले आहेत, पटकन दाखवते 2 मिनिटात आणि मग आपण पुढचा धडा घेऊया. प्रश्नोत्तराचं मी हे घेऊन ठेवलेलं आहे स्क्रीनशॉट. तर ते जनाईने सडा संमार्जन केले ना, त्याचं उत्तर आहे नामदेवांच्या जनाबाईंने काय केले. म्हणजेच काय, तर त्यांनी अभंगातून समाज परिवर्तनाचे कार्य केले. हे महत्वाचं वाक्य आहे, वरती लिहिलेलं आहे बघ. दिसतंय का मॅडम? नामयाच्या जनाईने केले सडा संमार्जन, हात अबीर मंजिरी, गंधे भारिले गगन. असंच लिहिलंय सर. हा, तर कोणीतरी त्याच्यामध्ये आहे लिहिलेली आहेत मॅडम नामदेवाच्या उत्तर. हा ही लिहिलेली आहेत उत्तर कोणीतरी. हो, नामदेवांच्या जनाबाईने या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सडा संमार्जन केले आहे. तिने हातात अबीर म्हणजे काळा बुक्का आणि मंजिरी म्हणजे तुळशीची फुले याच्या गंधाने पूर्ण आकाश भरले. म्हणजेच काय, तर त्यांनी अभंगातून समाज परिवर्तनाचे कार्य केले. हे महत्वाचं करेक्ट. वाक्य आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. हा, तर हे असं उत्तर आहे त्याचं. आणि काळ कवाड आपण सांगितलं तेच आहे. आज शेअरिंग फास्ट होऊन राहिलं पण आहे ना, वेळ नाही लागत आहे, पटकन पटकन लवकर करते मी आता. एक्सपर्ट झालाय तुम्ही. नाही, मला फोन जरा फास्ट झाला असं त्या दिवशी खूप त्रास झाला मला, आता लक्षात आलं माझ्या. थांबा. काळ कवाड म्हणजे काळाला ते जुगारून लिहून ठेवलं बघा. काळाला जुगारून सर्व बंधने दरवाजे तोडून या चुकलंय, सर्वजणी, झ पाहिजे तिथे. हो तेच ना, या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आल्या आहेत. याच खऱ्या महाराष्ट्राच्या आजच्या मालकिनी आहेत. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या खऱ्या मानकरी या आहेत. म्हणजे यांनीच आपल्याला, म्हणजे त्यांची सगळी बंधने झुगारून आपल्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा प्रश्न होते. मुलींनो लक्ष द्या, मी वाचते तुमच्यासाठी. हो. हा, मला वाटतं ना, ती आता परीक्षा झाल्यावर सुट्टी असेल ना, तेव्हा रोज क्लास घ्यायला पाहिजे आपल्याला. हो बरोबर. ठीक आहे, तर हे असे प्रश्न राहणार आहेत. आणि आता समजा एक्स्ट्रा प्रश्नांमध्ये आहे, असे प्रश्न आहेत. एका वाक्यात उत्तरे द्या. कोणाचे स्वागत होत आहे? मराठीच्या महाराष्ट्राचे स्वागत होत आहे. महदंबेने कशाची आरास रचली आहे? महदंबेने दीपांची आरास रचली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कविता थोडीशी माहिती असणं, पाठ असणं गरजेचं आहे. तव्याची भाकर कोणी आणली? तव्याची भाकर अहिराणी बहिणाबाईंनी आणली. पंचारती कोणाच्या हातात आहे? पंचारती जिजाईंच्या हातात आहे. असं सगळं तयार आहे. ठीक आहे. अबीर म्हणजे चंदन, केशर, कापूर, पुष्करी. तर थोडक्यात उत्तरे लिहा मध्ये. प्राणांचे रंग भरून चित्रे कोणी रेखाटली आहेत? दीपांची आरास कोणी व कशासाठी रचली आहे? ह्या तिन्हीचे उत्तर तुम्हाला मी नंतर पाठवते. थोडक्यात उत्तरे लिहायची. ठीक आहे काय भीती? हो. ठीक आहे, चला आपण पहिल्या धड्यावर जाऊ. तो छान आहे, उत्तम विचार आहे त्याच्यामध्ये, विचारधन. अगदी पहिलाच या मुलांसाठी खूप आवश्यक आहे तो. हा, खूपच छान आहे. कोण वाचेल? त्या धड्याचं नाव काय मॅम? पहिलंच आहे बघ, पहिलं. पहिल्याच पेजवर बघ. पीडीएफच्या पहिल्या पेजवर. आणि साधने. काय ग? साध्य आणि साधने. हा, साध्य आणि साध्य साधने. आणि साधने. बरोबर बरोबर, साध्य आणि साधने. नाही 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 नाही, साध्य आणि साधने नाही ग बाई. मग पहिलं आहे वेळेचे गणित. साध्य आणि साधने थोडासा हाय आहे, तो नाही आता घेऊ. तो विवेकानंदांचा आहे. पहिलं ते वेळेचे गणित. दिसलं का? विचारधन 1.
हे आहे ना, एक मिनिट थांब बरं, एक मिनिट थांब. एक सेकंड. मी का बरं मार्क केला याला? ओवी द्वितीय. एक मिनिट. आपला हा कोविद प्रथम आहे ना. विचारधन 2 ना. ओके ओके, एक मिनिट थांब. साध्य आणि साधने. ओके ओके, हा ठीक आहे. तेच आहे साध्य आणि साधने. वेळेचे गणित साध्य आणि साधनेच ना. हो हो, बरोबर बरोबर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे? साध्य आणि साधने. अंदमान राष्ट्रीय तीर्थस्थान. ओके, ठीक आहे, काढा. साध्य आणि साधने. कोण लिफ्ट झालं? स्मिता मॅडम, ठीक आहे. कोण वाचेल? तू रबी आहे का तुझ्याजवळ प्रिंट आउट? हो आहे ना, विचारधन साध्य आणि साधने. वाच. हो. माझ्या आयुष्यात जी एक फार महत्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती ही की कर्माच्या बाबतीत साध्याइतकेच साधनांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. बरं, आता ज्यांचे एक मिनिट थांब थांब, एक मिनिट. आपण पहिल्याच हेडिंग पासूनच सुरुवात करूया. साध्य म्हणजे काय आणि साधने म्हणजे काय? साध्य म्हणजे काय? साधने मला म्हणजे माझे टूल्स. हा सांग. साधने म्हणजे टूल्स. टूल्स, ओके. आणि साध्य म्हणजे प्रिन्सिपल्स. काय ग? प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल्स एक प्रकारे, ठीक आहे. अजून मी एक एक वाक्य सांगते. मला माझे साध्य साधायचे आहेत. रूल्स. काय? रूल्स. रूल्स नाही, मला माझे साध्य साधायचे आहे. कुठल्याही प्रकारे खूप अभ्यास करून मला माझे साध्य साधायचे आहे. ड्रीम्स. ड्रीम्स किंवा अजून दुसरा शब्द गोल्स. गोल्स, ठीक आहे. तर मग तुमचे गोल्स अचीव करायला तुम्ही काय रिसोर्सेस वापरता? तर रिसोर्सेसचा अर्थ काय झाला मग? साधने. साधने. कळलं? हा. तर आता पूर्ण जो धडा आहे तो त्याच्यावरच आहे की तुमचा गोल साध्य साधण्यासाठी तुम्ही जी साधने वापरता ती तुमच्या आयुष्यात कशी महत्वाची आहेत त्याच्याबद्दल विवेकानंदांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. कळलं आता तुम्हाला धडा कशाबद्दल आहे? तर आपण आपले गोल बघू आणि आपण त्या गोलसाठी आपण काय रिसोर्सेस वापरणार आहे ते बघू आणि त्याचा आपण कसा उपयोग करणार आहे ते आपण उदाहरणार्थ बघू. आता आपण पहिले धडा वाचू. ठीक आहे. जमलं आता? कळलं कशाबद्दल आहे मग हा धडा? तुमचे गोल्स आणि ते गोल्स अचीव करण्यासाठी तुम्ही काय माध्यम वापरता किंवा जे रिसोर्सेस वापरता त्याच्याबद्दल. ठीक आहे. त्याच्या अनुषंगाने हा धडा लिहिलेला आहे किंवा हा विचार लिहिलेला आहे. विचारधन म्हणजे विचार. ठीक आहे. चला वाचा आता. माझ्या आयुष्यात, बोला. माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात. अगं सुरभी वाचते ना तू? हो ना मग. वाच ना मग. हा, परत पहिल्यापासून वाचू. हो मग काय, माझ्या आयुष्यातच तर वाचलं. अजून काय वाचलं? एक एक शब्द तर वाचला होता. वाच. माझ्या आयुष्यात जी एक फार महत्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती ही की कर्माच्या बाबतीत साध्याइतकेच साधनांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. ज्यांच्यापासून मी हा धडा घेतला ते फार थोर पुरुष होते आणि त्यांचे स्वतःचे जीवन हे या महान तत्वाचे प्रत्यक्ष उदाहरण होते. त्या एकच तत्वापासून मी नेहमी अनेक महत्वाचे धडे शिकत आलो आहे आणि मला असे वाटते की साध्याइतकेच साधनांकडे लक्ष देणे या हम्म. एकाच तत्वात सर्व कर्मांच्या यशाचे रहस्य सामावलेले आहे. हा, थांब आता. काय कळलं याच्यात तुम्हाला? आता आपण याच्याबद्दलच बोललो. हम्म. माय कोण बोलतंय हे सगळं? कोणी लिहिलेलं आहे? कोणाचं स्वामी नाव आहे? विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंदांनी. तर त्यांचा विचार आहे हा. ठीक आहे. आणि खूप महत्वाचा विचार आहे. तर अधिका समजलं का?
काय म्हणायचं त्यांना? त्या बोला बोला. साध्या इतकेच साधनांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर ते काय म्हणतात आहे ते, की माझ्या आयुष्यात जी एक फार महत्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती ही, की कर्माच्या बाबतीत साध्या इतकेच साधनांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. ज्यांच्यापासून मी हा धडा घेतला ते फार थोर पुरुष होते आणि त्यांचे स्वतःचे जीवन हे महान तत्वाचे प्रत्यक्ष उदाहरण होते. त्या एकाच तत्वापासून मी नेहमी अनेक महत्वाचे धडे शिकत आलो आहे आणि मला असे वाटते की साध्या इतकेच साधनांकडेही लक्ष देणे या एकाच तत्वात सर्व कर्मांच्या यशाचे रहस्य सामावले आहे. म्हणजे आपलं गोल अचीव करायला, आपलं आपलं साध्य साधायला आपण कर्म करतो, आपण काहीतरी त्याच्यावर काम करतो. हम्म ते काम करताना आपण जे साधने वापरतो ती साधने पण तेवढीच महत्वाची आहेत. साधन जर उत्तम नसेल तर तुम्ही तुमचं साध्य करू शकत नाही. आता त्याच्यासाठी मला एखादं उदाहरण सांगू शकता तुम्ही? समजा साधं नॉर्मल आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण काही सांगू शकता? काय चांगलं नसेल तर काय चांगलं होणार नाही, काही पण. तुमच्या स्वतःच्या शिक्षणाच्या बाबतीत सांगू शकता तुम्ही. तुम्ही चांगल्या म्हणजे पुस्तकं सगळीच अवेलेबल असतात आहे ना, आणि हो तुम्हाला चांगलं शिकायचं आहे, तर मग चांगलं शिकायचं आहे हे तुमचं साध्य आहे, किंवा तुम्हाला नॉलेज आत्मसात करायचं आहे, ज्ञान मिळवायचं आहे. मग ज्ञान मिळवायचं असेल तर काही पण वाचून चालेल का? बरं, काही याच्यावर पण वाचून सोपं नाही. चालेल सांगते का? मी. आता हा तुम्ही परीक्षेला चाललाय, पेपर लिहिणं हे तुमचं उद्दिष्ट आहे. साध्य म्हणजे गोल हो आणि साधन म्हणजे ज्याने आता तुम्ही पेपर लिहिणार आहे, पेन. हम्म पेनच योग्य नसेल, ते लिहितच नसेल तर उपयोग आहे का काही? नाही. म्हणजे परीक्षेला जाताना तुम्ही ते पण पाहिलं पाहिजे की माझं पेन नीट चालतंय का, त्यात ओ म्हणजे शिकतोय तसं का. म्हणजे हा, सपोज एक पेन आहे, मग ते असं म्हणजे मागून असं छान फॅन्सी डिझाईन आहे, वर छान पॉम्पम आहे, पण जर ते पेन लिहितच नसेल तर मग ते पेन घेऊन काय फायदा, असं काय फायदा आहे? का? म्हणजे तुझं बरोबर. पेपर लिहायचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही ना. म्हणून म्हणजे अभ्यास तर तुला करायलाच पाहिजे, त्याच्यासाठी चांगली पुस्तकं पाहिजेत तुला, हम्म आणि त्याच्याबरोबर पेन पण पाहिजे. हे आता पुस्तक, पेन हे सगळं तुझं साधन आहे ती तुमची. आणि उद्दिष्ट म्हणजे साध्य काय आहे, तर परीक्षा लिहिणं आहे, परीक्षा. अभ्यास करणं आहे, नॉलेज मिळवणं आहे, हे तुमचं साध्य आहे. आणि त्याची साधनं काय काय आहेत, तर पुस्तक, पेन, पॅड, रायटिंग पॅड, पेपर, हे सगळी तुमची साधनं आहेत. यातलं कुठलंही जरी ठीक नसेल तरी तुम्ही हम्म परीक्षा चांगली लिहू शकणार नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, अपयश आलं, काही चुकलं आपलं, तर हे आम्ही तुम्हाला पण सांगतो की नाही, पेपरहून आल्यावर काय काय चुकलंय लिहून काढा. किती वेळा सांगतो? आई सांगते की नाही घरी आल्यावर? हा, काय नका अद्विका, का तुम्हाला सगळे 100% येतं? चुकतं ना काही काही परीक्षेत. माई काय सांगते, काय चुकलंय त्याचा अभ्यास करा. का परीक्षा चुकलं संपल्यावर मग करायचा अभ्यास. परीक्षा संपल्यावर सगळ्यांनी तसंच एक ठेवायचं स्वतःला, एक दिवस द्यायचा पूर्ण, तेच सांगतायत परीक्षेचे सगळे पेपर विवेकानंद. घ्यायचे. हा, तर आता कळलं तुम्हाला मग साधन आणि साध्य. तर जेवढं साध्य तुमचं महत्वाचं आहे ते साध्य साधायला साधन पण तेवढंच महत्वाचं आहे. कळलं? हा, म्हणजे ठीक दोन्ही आहे. नीट तर असेल, उत्तम साध्य ज्ञान आणि दोन्ही नीट उत्तम असेल. ज्ञान जर दोन्ही नीट पाहिजे. ठीक आहे. उत्तम ज्ञान मिळवायचं असेल तर उत्तम पुस्तके वाचण्यात आली पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण कर्म करतो. मग ते कर्म करताना आपण जे काही वापरतो त्याला ते आपण म्हणतोय साधने. ती साधने पण चांगली असायला हवीत. ठीक आहे. कळलं आता? पूर्ण धडा गुण उतारच त्याच्यावर आहे. ठीक आहे. आता पुढचा निर्मिती वाच. निर्मिती वाच. हा, जेव्हा जेव्हा आपल्याकडे अपयश येते, आपल्या जीवनामधील
आपल्या जीवनामधील फार मोठी चूक जर कोणती असेल तर ती ही की आपण ध्येयाकडे इतके आकर्षिले जातो ते आकर्षिले आकर्षिले जातो ते आपल्याला इतके मोहक वाटते की ते प्राप्त करून घेण्याच्या प्राप्त 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 करून घेण्याच्या साधनांच्या तपशिलाकडे आपले दुर्लक्ष होते. पुढे वाच. हे कळलं ना सगळ्यांना? तपशील म्हणजे डिटेल्स. कशाचे डिटेल्स? कशाचे डिटेल्स तुमचं लक्ष आहे का? ते पॅरेग्राफ मध्ये वाचा, मला सांगा कशाचे डिटेल्स. तपशील म्हणजे डिटेल्स, मी सांगते म्हणजे सविस्तर माहिती. कशाची सविस्तर माहिती हवी आपल्याला? आपलं साध्य साधायला पण काय शब्द आहे तो? तपशिलाकडेच्या अलीकडे काय शब्द आहे? साधनांच्या तपशिलाकडे आपले दुर्लक्ष होते. म्हणजे साधनांचे डिटेल्स आपण बघतच नाही. जसं आता सांगितलं ना, पेन बरोबर चालत आहे की नाही हे आपण बघायला पाहिजे ना परीक्षेला जायच्या आधी. हो. ठीक आहे. पण आपण परीक्षेच्या घाईत इतकं असतो आणि इतकं आपल्याला हे असतं की अरे नाही मला परीक्षाच द्यायची परीक्षा द्यायची, आणि इकडे दुर्लक्ष होऊन जातं. बऱ्याचशा गोष्टी कधी इरेजर विसरतो, कधी शार्पनर विसरतो, असं पण होतं. तर त्या तपशिलांकडे आपलं दुर्लक्ष होते असं. ठीक आहे. पुढचं वाच ग निर्मिती. जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा तेव्हा अगदी बारकाईने त्याचे पृथक्करण केल्यास शेकडा 99 वेळा आपल्याला असे 99 डबल एन आहे. 99 99 हा 99 वेळा आपल्याला असे आढळून येते की आपण साधनांकडे पुरेसे लक्ष दिले नाही, हेच आपल्या अपयशाचे कारण आहे. साधने परिपूर्ण आणि बलवत्तर करण्यासाठी बलवत्तर करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य लक्ष देणे हे आपल्या पक्षी आवश्यक आहे. पुढे वाचू? ठीक आहे, बस इथपर्यंतच वाच, चालेल. पृथक्करण आता मला सांगा याच्यामध्ये काय काय शब्द अडले. मला तर अडले, तुम्हाला काय काय अडले सांगा. जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा तेव्हा अगदी बारकाईने त्याचे पृथक्करण केल्यास. पृथक्करण म्हणजे सगळ्या गोष्टी उलगडून बघणे. ठीक आहे. डिसेक्शन म्हणतात. डिसेक्शन समजलं? कापून वगैरे सगळं असं पाहतात आतमध्ये काय काय आहे वगैरे, त्याला म्हणतात पृथक्करण. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी अशा पडताळून बघणे. पडताळून बघणे म्हणजे पाहून पुन्हा रिचेक करणे. कळलं? त्याला म्हणतात पृथक्करण. ठीक आहे. काय सापडतं मग अशा वेळी जेव्हा आपल्याला अपयश येते? आता एखादं साध्य आपण ठरवलं, आपण एखादा गोल ठरवला, आपण एखादं उद्दिष्ट ठरवलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आलं, तर ते अपयश का आलं हे आपण पडताळून बघणं म्हणजे त्याला पृथक्करण म्हणतात. ठीक आहे. त्याच्यात काय सापडतं? 99 वेळा आपल्याला काय आढळून येतं की आपण साधनांकडे पुरेसे लक्ष दिले नाही, हेच आपल्या अपयशाचे कारण आहे. म्हणजे आपण अभ्यास करताना व्यवस्थित अभ्यास केला नाही, व्यवस्थित आपण पुस्तके वापरली नाहीत, पुस्तकांमधलं नॉलेज जे आहे ते आपण व्यवस्थित आत्मसात केलं नाही, म्हणून आपली परीक्षा व्यवस्थित चांगली गेली नाही आणि म्हणून आपण फेल झालो किंवा कमी मार्क आले. हे आपल्या बाबतीत आपण सांगतोय. बाकीच्यांच्या बाबतीत अजून वेगवेगळे गोल्स असू शकतात, आहे ना. समजा कोणी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याचं गोल काय असेल? चांगल्यात चांगली कार देणं लोकांना, हो ना. ठीक आहे. मग ते कार बनवायला ज्या गोष्टी लागतात किंवा जे पार्ट्स लागतात तेच जर उत्तम नसतील तर ती कार उत्तम बनेल का? बनेल का? नाही ना. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी अनम्यूट करा. तसंच त्यांनी ते उदाहरण देऊन त्यांनी ते काय सांगतात आहे की जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, अपयशी ठरते, तर त्याच्या मागचं कारण काय असतं?
त्याच्यासाठी वापरलेली जी साधने असतात ती निकृष्ट दर्जाची किंवा त्याचा उपयोग व्यवस्थित केला गेला नसतो. त्यामुळे अपयश आलेलं असतं. सेम थिंग विथ द परीक्षा. परीक्षेत कमी मार्क्स येणं कशाचं उदाहरण आहे मग? अभ्यास व्यवस्थित न करणं किंवा अभ्यास करताना व्यवस्थित नॉलेज आत्मसात न करणं. ठीक आहे. तर हे आपल्या अपयशाचे कारण आहे. काय कारण आहे की किती वेळा आठवण येतं? शेकडा 99 वेळा, म्हणजे 100 मधनं 99 वेळा हेच रिझन असतं, हेच कारण असतं की आपण साधने व्यवस्थित वापरली नाहीत आपलं साध्य साधायला. कळलं का? ठीक आहे. हो. हेच त्याच्यावर ते त्याच्यावर भर देतात आहेत की साधने व्यवस्थित वापरा. साध्य तर ठरवून घ्या पहिले. साध्य ठरवून घ्या, त्याच्यासाठी काय साधने लागणार आहेत ते लक्षात घ्या आणि ती साधने व्यवस्थित वापरा, तेव्हा तुम्हाला ते साध्य साधायला सोपे जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे विवेकानंदांचं. तुम्हाला पटलं हे म्हणणं? पटलं सगळ्यांना? ओके, चला पुढे वाचा. अनघा वाच. अनघा वाच. अपयशाचे कारण आहे नंतर. You're gonna lie to me with two girls hanging out? Come on. हा सुरभी. हा Look, I'm here, I swear. अनघा They are, and वाच ना. साधने योग्य व परिपूर्ण असतील Feeling? तर ध्येय प्राप्त I mean, झाल्याशिवाय राहणार नाही. आपण ही गोष्ट विसरून जातो की कारणापासूनच कार्याची उत्पत्ती होते. कार्य आपोआप निर्माण होत नाही. होत नाही. होत नाही आणि कारणे योग्य, बरोबर व बलवान असल्याखेरीज कार्याची निर्मिती होणार नाही. एकदा ध्येय ठरवले व त्याची साधने निश्चित केली की मग आपण ध्येयाचे विचार करणे प्रायः सोडून दिले तरी हरकत नाही. कारण आपल्याला खात्री असते की साधने परिपूर्ण झाल्यावर ध्येय प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. ठीक आहे, कळलं? सोपं आहे आता. आता याला तुम्ही मला थोडस तुमच्या परीक्षेच्या किंवा अभ्यासाच्या दृष्टीने विचार करून सांगा या उतार्याचा अर्थ, या पॅराग्राफचा अर्थ. कोण सांगू शकेल? पुन्हा एक वेळा वाचू मी. काय म्हणतात आहे ते? की साधने परिपूर्ण आणि बलवत्तर करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य लक्ष देणे हे आपल्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे काही रिसोर्सेस आपण वापरणार आहे ते पण उत्तम दर्जाचे असावेत. ठीक आहे. साधने योग्य व परिपूर्ण असतील तर ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण जर ते जे साधन वापरतोय ते जर परिपूर्ण असेल, योग्य असेल, परफेक्ट असेल, व्यवस्थित असेल, तर आपलं साध्य आपल्याला नक्कीच साधायला सोपं पडेल. ठीक आहे. ध्येय म्हणजे साध्य, उद्दिष्ट, गोल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण ही गोष्ट विसरून जातो की कारणापासूनच कार्याची उत्पत्ती होते. कार्य आपोआप निर्माण होत नाही आणि कारण योग्य, बरोबर व बलवान असल्याखेरीज कार्याची निर्मिती होणार नाही. आता मला समजा कुणाला डॉक्टर बनायचं, तुमच्यापैकी कुणाला डॉक्टर, कुणाला काय बनायचं सांगा मला जरा. तुमचं ध्येय काय? सध्या नाहीये. एअरफोर्स पायलट. एअरफोर्स पायलट. ठीक आहे. मग आता ते तुला ध्येय आहे, पण काहीतरी कारण आहे त्याच्या मागे. का बरं बनायचंय तुला? का आवडतं तुला ते बनायला? लाईक मला प्लेन्स हमेशा लहानपणीपासून आवडतं. मग तुला उंचावर फ्लाईट मध्ये जायला आवडतं. ठीक आहे. तर ते एक कारण आहे. त्या कारणामुळेच तुला ते ध्येय साध्य करायची इच्छा झाली आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की कारणापासूनच कार्याची उत्पत्ती होते. म्हणजे कारण काहीतरी आहे, त्याच्यामुळेच तुम्ही ते ध्येय प्राप्त करायला काहीतरी काम करायला विचार करता. आता तुला पायलट बनायचं आहे म्हणते, तर तू त्याच्याप्रमाणे लक्ष देशील. तुला स्वतःचं सगळं म्हणजे तुझी तब्येत व्यवस्थित ठेवावी लागेल. त्यानंतर तुला चष्मा लागायला नको, असं सगळं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते जे
कार्य आहे ते तुझं ऑटोमॅटिकली सुरू होऊन जाईल करणं, जर तुझं ध्येय निश्चित असेल तर. काहीतरी कारण आहे म्हणून तू ते ध्येय निश्चित केलंय. ते ध्येय निश्चित झाल्यावर तू ते अचीव करायच्यासाठी काहीतरी साधने वापरणार आहे. मग ती साधने आता काय म्हणतात ते, की कारणे योग्य, बरोबर व बलवान असल्याखेरीज कार्याची निर्मिती होणार नाही. म्हणजे कारण ठरलं आपलं, की का बरं मला आता समजा कुणाला डॉक्टर बनायचंय, तर त्यांनी आजूबाजूला सगळीकडे समजा काय बघितले असतील, पेशंट्स बघितले असतील, आजारी असलेले लोक बघितले असतील, त्यांना दुःख झालं असेल आणि त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल की अरे मला यांची सेवा करायची आहे, तर मला डॉक्टर बनायचंय. असं कुणा नाही, आपल्याला नाही, पण ज्याने कोणी डॉक्टर बनले असतील त्यांना तसं कधी वाटलं असेल. तर कारण कसं आहे, स्ट्रॉंग कारण आहे ना, की मला सगळ्यांसाठी काहीतरी करायचंय म्हणून मला डॉक्टर बनायचंय, हे कारण आहे. ठीक आहे. ते कारण जर एकदा कळलं, त्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला गोल काय करायचं, अचीव करायचंय, ते अचीव करायला आपण काम करायला सुरुवात करतो. मग ते काम करायला सुरुवात करताना आपण वेगवेगळे रिसोर्सेस वापरतो, वेगवेगळे साधने वापरतो. आता त्या डॉक्टर बनायसाठी साधने काय वापरायचे, चांगला अभ्यास करणं, चांगले मार्क्स येणं, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून चांगल्या चांगल्या प्रकारचे आपल्याला टीचर्स मिळणं, आणि त्याच्यानंतर मग ते गोल अचीव करायला सोपं जाईल. हो ना. म्हणजे डॉक्टर बनणं सोपं राहील, कारण अभ्यास सुरू राहील ना, रेग्युलर अभ्यास करणं महत्वाचं आहे, ते तुमचं काम आहे. पण कारण कळलं की मला लोकांची सेवा करायची आहे, त्याच्यासाठी काय बनायचंय, डॉक्टर बनायचंय. काय आहे ते, साध्य. डॉक्टर बनणं काय झालं, साध्य. कारण काय आहे, लोकांची सेवा करणं. आणि ते साध्य अचीव करायला तुम्हाला कारण माहिती आहे, त्या कारणासोबत तुम्ही कर्म करायला सुरुवात करता, त्याच्यासोबत तुम्ही काम करणं सुरू करता. मग ते काम करताना तुम्ही वेगवेगळे साधनं वापरता. ती साधनं जर तुमची व्यवस्थित असतील, तर तुम्ही तुमचे ध्येय विसरून गेलात तरी पण चालेल, तुम्ही ऑटोमॅटिकली ते ध्येय प्राप्त करता, असं त्यांचं म्हणणं आहे. कळलं का? या पॅराग्राफ मधलं सोपं आहे. थोडंसं कठीण वाटलं की सोपं वाटलं? काय झालं, कारण आहे आपल्याजवळ म्हणून आपण गोल ठरवला. काहीतरी कारण असल्याशिवाय आपण गोल ठरवत नाही. मला शिकवायला फार आवडतं म्हणून मी टीचर बनले. ठीक आहे. हा, कळलं? मग आता मला टीचर बनायचं आहे, तर मला त्या विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मी काम करणं सुरू केलं त्याच्याप्रमाणे. आणि मग मला टीचर बनायचं होतं, पण मी काम कशावर सुरू केलं, शिकण्यावर सुरू केलं. मला शिकून शिकवायचं होतं, आणि माझे शिक्षण कंप्लीट झाल्यावर मी टीचर बनले. त्यामुळे ते जे साधन होतं ते ऑटोमॅटिकली मला माझ्या ध्येयाकडे घेऊन गेलं. कळलं का? ठीक आहे. निर्मिती थोडंसं क्लिष्ट आहे, पण ठीक आहे, जमलं आता. हा, कारण असल्याशिवाय आपल्याकडे ठीक आहे गोल समजलं. आपण कारण असल्याशिवाय आपण गोल डिसाईड करू शकत नाही. काहीतरी कारण असतं आपलं गोल डिसाईड करायला. मग एकदा गोल डिसाईड झालं, कारण माहिती झालं, तर आपण त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. मग ज्या गोष्टी आपण त्या काम करताना वापरतो, त्या गोष्टी जर उत्तम असतील, तर तुम्ही ते गोल विसरून गेले तरी ऑटोमॅटिकली यू कॅन अचीव दॅट गोल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण वापरू. ठीक आहे. एकदा ध्येय ठरवले व त्याची साधने निश्चित केली की मग आपण ध्येयाचा विचार करणे सोडून दिले तरी हरकत नाही. कारण आपल्याला खात्री असते की साधने परिपूर्ण झाल्यावर ध्येय प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. ठीक आहे. म्हणजे मला काय गरज, मला टीचर बनायचं आहे, तर मला काय गरज आहे, माझी डिग्री पूर्ण झाली पाहिजे. मग डिग्री पूर्ण करायला मला काय करणं गरजेचं आहे, कॉलेजमध्ये जाणं गरजेचं आहे, कॉलेजमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. मग ऑटोमॅटिकली मी अभ्यास करत राहील, कॉलेजचे डिग्री पूर्ण करत राहील, ऑटोमॅटिकली आय विल बिकम अ टीचर. म्हणजे मला तेव्हा मी टीचर बनणार आहे हा विचार मी सोडून दिला तरी चालेल, कारण माझं चालू आहे हे काम त्याच्यावर, असं त्यांचं म्हणणं आहे विवेकानंदांचं, की तुम्ही तुमच्या साधनांना विसरू नका. साधने उत्तम ठेवा, साधनांची काळजी घ्या. साध्य ऑटोमॅटिकली म्हणजे आपोआपच तुम्हाला ते साध्य साधता येईल, साध्य अचीव करता येईल. समजलं काय निर्मिती? कळलं? आता तुला जर पायलट बनायचं असेल तर काय करशील तू? अभ्यास करेन. अभ्यास करेल किंवा त्याची माहिती घेईल, त्याच्यासाठी काय लागतं काय नाही असं सगळं झालं. एकदा माहिती कळली
पहिले तर कारण कळलं तुला की तुला आवडतं. तुला काय आवडतं? फ्लाईटमध्ये बसायला आवडतं, फ्लाईट उडवायला आवडतं, उडवायला पण आवडेल असं. त्यामुळे प्लेन उडवायला आवडेल. त्याच्यामुळे तुझं कारण ठरलंय, कारण माहितीये तुला, त्यामुळे तुझं ध्येय ठरलंय. आणि ते ध्येय अचीव करायला तुला काय गरजेचं आहे? तुझं सगळं शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक अवस्था तंदुरुस्ती, ते सगळं स्वास्थ्य, ते सगळं व्यवस्थित असायला हवं. प्लस अभ्यास. हे सगळं जे आहे ही साधने झाली. ही साधने तू जेव्हा साधत जाशील, हळूहळू हळू त्याच्यावर काम करत जाशील, ऑटोमॅटिकली तू त्या पायलट बनायच्या दिशेने वाटचाल करू शकशील आणि तुला पायलट बनायला सोपं जाईल. ठीक आहे सुरभी, तुला काय बनायचं आहे? माहित नाही. ठरवून घ्या. चला पुढच्या वेळी सांगा मला. अनघा, अद्विका, तुम्हाला काय बनायचंय? माहित नाही. अजून माहिती नाही. बरं, समजा माहिती झालं तर पहिले कारण शोधा की आपल्याला का हे बनायचंय. ठीक आहे, आणि मग ते शोधून झालं की सोपं जातं की हा ह्याच्यासाठी मला हे बनायचंय, मग मला याच्यासाठी काय करावं लागेल. तर ती जी साधनं आहे ती आपल्याला उत्तम ठेवायची आहेत. म्हणजे साधनं जर आपल्याला साधनांवर आपण काम केलं तर आपला उद्दिष्ट जे आहे ते आपण बरोबर ध्येयप्राप्ती आपल्याला प्राप्त होते. आपलं गोल आपल्याला मिळतं. कळलं? असं सगळं त्याच्या पूर्ण त्या धड्याचा जो सारांश आहे हा आहे. समरी ही लिहायची पण आहे तुम्हाला वाचून. काय निर्मिती, तू कुणाशी बोलते? तू अनम्यूट कर बरं. नाही मग मी गाणं गाते. अरे गाणं गाण्यापेक्षा पहिले अभ्यासाकडे लक्ष द्या. ठीक आहे, तर आता 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा आहे. 1 सेकंद, 5 मिनिटं घेऊया आपण पटकन. क्वेश्चन आन्सर नुसते बघून घेऊ. हा, आणि पुढच्या वर्गामध्ये याचे प्रश्न उत्तर करूया. चालेल? हा, सगळ्यांनी पहा पटकन. पहिला प्रश्न कोण वाचेल? सुरभी वाच बरं. हो. कर्माच्या बाबतीत कुठे? त्या धड्याच्या पुढचे प्रश्न असतील ना. हा. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कर्माच्या बाबतीत कशाकडे लक्ष देणे विवेकानंदांना जरुरीचे वाटते? ठीक आहे, आता कळलं कशाकडे लक्ष देणे जरुरीचे वाटते. कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे? आता एवढं शिकलो ना आपण. साध्य आणि साधनांकडे. साध्य आणि साधनांकडे. साधनांकडे. ठीक आहे. हा, आपण जीवनामध्ये कोणती मोठी चूक करतो असे विवेकानंद म्हणतात? साधनांकडे दुर्लक्ष करून दुर्लक्ष करतो असंच आहे ना. ठीक आहे, ध्येयाकडे इतके आकर्षिले जातो की आपण साधनांच्या तपशिलाकडे दुर्लक्ष करतो. अरे निर्मिती, मला तुझे ते हे हावभाव पाहून असं वाटतं की तुझं दुसरंच काहीतरी चालू आहे. लक्ष दे ना क्लासमध्ये. हा, विवेकानंदांच्या मते अपयशामागील कारण कोणते असते? जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा तेव्हा अगदी बारकाईने त्याचे पृथक्करण केल्यास 99% वेळा आपल्याला असे आढळून येते की आपण साधनांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. हेच आपल्या अपयशाचे कारण आहे. लिहिता येईल का? हो. आणि लास्ट प्रश्न आहे, कार्याची निर्मिती केव्हा होते? कारणे योग्य, बरोबर व बलवान असतील तर कार्याची निर्मिती होते, असं तुम्ही लिहू शकता. है ना? कारणे योग्य, बरोबर व बलवान असतील म्हणजे तुमचं कारण जर स्ट्रॉंग असेल. आता समजा डॉक्टर बनायचं आहे, तर कारण काय आहे डॉक्टर बनायचं? की आजूबाजूची सगळे लोक जे आहेत आजारी लोक त्यांना बरं करायचं आहे. हे स्ट्रॉंग रिझन आहे ना. ठीक आहे, हो. तर योग्य कारण असेल तर कार्याची निर्मिती पण योग्य होते असं म्हणायचं त्यांना. कार्याची निर्मिती कधी होते? कारणे योग्य, बरोबर व बलवान असतील तर कार्याची निर्मिती होते, असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यात ऍक्च्युली लिहिलेलं काय आहे? कारणे योग्य, बरोबर व बलवान असल्याखेरीज कार्याची निर्मिती होणार नाही, असं त्यांचं नकारात्मक उत्तर लिहिलेलं आहे. पण आपल्याला त्याला होकारार्थी लिहायचंय. कार्याची निर्मिती केव्हा होते? खालून 1 2 3 4 चौथी ओळ पहा बरं. चौथी नाही, 5वी ओळ खालून, लास्ट पॅरेग्राफ मध्ये.
So, you're still deploying your apps without Docker in काय Kubernetes. लावून ठेवलं? काय चालू आहे सुरभी? Old. And सुरभी काय चालू आहे तुझ्या याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा? काय? तुझ्या याच्यात नाही अजून बॅकग्राऊंड नॉईस काय येऊन राहिला होता? नाही, ते चुकून क्रोम मध्ये गेले, त्याचे व्हिडिओ लागले चुकून. ठीक आहे. तर उतार्याला योग्य शीर्षक द्या. कुठलं शीर्षक देऊ शकता? निर्मिती सांग बरं तू. काय मॅम? काय 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 लक्ष कुठे आहे? प्रश्न विचारते मी तुला. अनघाद्विका, उतार्याला योग्य शीर्षक द्या. सांग पटकन निर्मिती. प्रश्न नंबर कुठला आहे? हा, आता एवढं वाचलं आपण, एवढं सगळं डोकं त्याच्यावर हे केलं, यूज केलं. काय सांगू शकते? काय काय शीर्षक देऊ शकते? तिघींनी पण सांगा. प्रत्येकाने आपापलं सांगा. शीर्षक म्हणजे काय? हेडिंग. हेडिंग. उतारायला काय देऊ शकते? हा, उतारायला म्हणजे अगं उतारा म्हणजे पॅराग्राफ. तिसऱ्या पॅराग्राफ साठी अगं नाही 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 नाही, हे टोटल जे हा जो आर्टिकल आहे त्याला हेडिंग द्या म्हणत आहे ते. सांगा पटकन. अनघाद्विका, काय हेडिंग देऊ शकता? प्रायोरिटीजला हिंदी मराठीत काय म्हणतात? मराठीतच काय? प्रायोरिटीज. प्रायोरिटीज म्हणजे महत्वाच्या गोष्टी ना. हो, महत्वाच्या गोष्टी. मग उपयुक्त. प्रायोरिटीज म्हणजे प्राधान्य. प्राधान्य आणि त्यांना अचीव कसं करायचे? छान, ठीक आहे, गुड आयडिया. काय करू शकते? कशाला प्राधान्य द्यायचं म्हणतात ते? कशाला प्रायोरिटाईज करायचं? साध्य आणि त्यांचे साधने आणि त्यांच्यामध्ये. हा, मग साध्य साधायला प्रायोरिटी कशाला द्यायची आहे म्हणाले ते? साधन महत्वाचं म्हणाले ना. हो, साधनेंना. मग आणि प्राधान्य. हा, मग कशामध्ये? साधनांचे प्राधान्य असं पण देऊ शकता. कळलं? ठीक आहे. साधनांचे प्राधान्य, प्रायोरिटी ऑफ साधने. ठीक आहे. चालेल. चला पुढच्या ह्याच्यात करूया आपण. उतार्यातील कोणता विचार आवडला, कोणत्या तत्वापासून शिकत आलेत वगैरे, हे पुढच्या वर्गात घेऊ. चालेल. हा, ठीक आहे. तर आता पहिल्या 4 प्रश्नांची उत्तरे लिहून काढा. ठीक आहे. आणि ते पंचारतीचे मी पाठवते, ते पण लिहून काढाल नंतर. हो. तर आता तुम्हाला 2 दिवस मध्ये जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा, आता नाही लिहिलं तरी ठेवून घ्या थोडस सोबत. ठीक आहे. परीक्षा आहे म्हणता, परीक्षा नंतर केलं तरी चालेल. ओके. चला भेटूया. शुभरात्री. आता दोघी गेल्या पण शुभरात्री अनघाद्विका, मॅम. भूक लागली त्यांना. चला, ओके. शुभरात्री. ओके, बाय.